खाकीचा धाक नेमका काय असतो हे सांगली पोलिसांनी दाखवून दिलाय। सांगलीतली यात्रा संपल्यानंतर 2000हून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून हुल्लडबाजी करत होते। मध्यरात्री 2च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार सुरू होता। संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते। मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात बिल्डिंग लावली आणि मग काय, आपल्या काठ्यांनी पोलिसांनी या तरुणांचा माज उतरवला। गाड्या अडवून हुल्लडबाजांना चांगला चोप दिला। अखेर काही तरुण आपल्या दुचाकी सोडूनही पळून गेले। राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये आणि या बैठकीत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पद निर्माण करण्यास मान्यता देण्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। डान्स बार मधील अश्लील नृत्यावरती प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। 6वा राज्य वित्त आयोग स्थापनेवर सुद्धा चर्चा होऊ शकते। मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावलेत। बॅनरवरती राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे। मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशय सुद्धा बॅनरवरती लिहिण्यात आलाय। मराठी सेनेनं हे बॅनर लावले आहेत। वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय। ऐरोलीचे उमेदवार MK मडवी यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि या प्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीसही बजावली आहे। सत्तेच्या बळावरती भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा MK मडवी यांनी आरोप केलाय। निवडणुकांनंतर देणग्या मिळण्याबाबत भाजपनंच बाजी मारलेली आहे। भाजपच्या तिजोरीत 4000 कोटींपेक्षा जास्त देणगी जमा झालेली आहे। असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणगी संदर्भात अहवाल जाहीर केलाय। मस्साजोगमधील परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत असा आरोपच धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट परिसरात आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही धनंजय देशमुख म्हणाले। सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहोच फोडला। मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले। जळगाव विमानसेवा सुरळीत व्हावी म्हणून आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहेत। सेवेचा विस्तार फारसा नसल्यानं फडणवीस इंडिगोच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देणार आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठेका धरला। अगदी CEO S कार्तिकेयन सुद्धा या नृत्यात सहभागी झाले होते। तर पन्हाळ्याच्या अमोल घोलप यांनी स्त्री वेशात केलेली लावणी सर्वांना भुरळ पाडणारी ठरली। पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही। ती गाडी पडली असे कागद त्यांनी गाडी घेऊन गेली। मिस्त्रींचं म्हणजे मिस्त्रींचा टायमिंग होता शुक्रवारी 10 वाजता दिली बघून आला। ते दिशा करत होते ना, म्हणजे माझी दिशा शुक्रवारी संध्याकाळी ते 1 वाजता आली। जे मी जे चुकीच्या ह्याच्यात तर मग 1 वाजता आली। मग त्यांचा टायमिंगच होता 1, 2 काळजी वाटली नाही, कारण हे काम त्या बांधत नव्हते ना। असं कुणाची दुश्मनी म्हणून असं प्रकारच नव्हता त्यांच्यात। मला काळजीच वाटली नाही। म्हणजे ह्याच्यात आहे मला सकाळी पहाटे मग 3 वाजताची मला शनिवारी आणि माझ्या घरची कॅमेरे लावली। कॅमेरेत घराला ते कॅमेरे ऑन केले तर मला दिसलेच नाही। तिथून पुढे मी बेचैन झाले, मला झोपच लागली नाही तिथून पुढं।
मग सकाळी उठली, सडा केला, सगळं माझं आवरलं काम. म्हणलं आता येतील पेटतील कणिक मळून आता आल्याला जेवायचं, म्हणलं जेवाय टायमाला लागायचं. कणिक मळलं तर तितक्यात तो बंगला पोलिसाचा फोन गेला माझ्या भावाला. परभणीमध्ये खासदार सुप्रिया सुळे या ज्या आहेत त्या सध्या आहेत आणि या ठिकाणी त्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. नेमकं त्याच्यातून काय पुढे येतं आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यांचा हा दौरा कसा आहे ते पाहावं लागणार आहे. तुर्तास एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते ती म्हणजेच सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरती खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवरती जोरदार निशाणा साधलेला आहे. मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे, मंत्रालयात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. तर सुरक्षा कपातीचा गृह विभागाच्या समितीचा निर्णय आहे, त्यामुळे नाराजी नाही असं मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले. वाय झेड वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये वाय झेड करून टाकलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे. वेळ लागला आहे लोकांना. ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये. कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही. मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे. गृहनिर्माण खात्यामध्ये, माडामध्ये, SRA मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. कारण प्रत्येक अधिकाऱ्याची नेमणूक SRA मध्ये आणि माडामधली रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारी सुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात. मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार. नाराजीचा काय विषय आहे त्याच्यात? सिक्युरिटी कोणाला किती द्यावी हा निर्णय गृह विभागाची एक समिती करत असते. या संदर्भामध्ये गृह विभागाची समिती निर्णय करत असते आणि त्यानुसार जर निर्णय झाला असेल तर तो त्यानुसार झाला असेल. शेवटी याचं मूल्यमापन आणि गुणवत्तेवर निर्णय गृह विभाग करत असते आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय योग्यच असतो असं समजण्यास हरकत नाही. आणि यानंतर आता पुन्हा एकदा वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी अनुदानासाठी 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानं आमरण उपोषण केलंय. तलाठ्यांनी चुकीचा अहवाल सादर केल्यानं अनुदान मिळाल्यास अडथळा येत असल्याचं म्हणून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हल्सचा अपघात झाला असून या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले. 24 तासांमध्ये समृद्धी महामार्गावरती दुसरा मोठा अपघात झालाय. कारंजा इंटरचेंज टोल प्लाझाजवळ मागून येणाऱ्या वाहनानं ट्रॅव्हल्सला धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झाला. जखमी रुग्णांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलंय. सांगलीत 2000हून अधिक तरुण दुचाकीवरून हुल्लडबाजी करताना दिसले. मध्यरात्री 2च्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते. मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात बिल्डिंग लावत काठ्यांनी तरुणांना बदडून काढलं. डहाणूत शेतकऱ्यांचा गवार शेतीकडे कल दिसतोय. गवार पिकानं तालुक्यात चांगलं उत्पन्न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. सध्या गवार पिकाला दररोज 45 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय. गुजरात आणि मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये हे पाठवले जात आहे. आता पालघरमध्येही स्ट्रॉबेरीचे मळे बहरणार आहेत. कारण अनेक समस्यांवरती मात करून डहाणू भागातील शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करतात. स्थानिक बाजारपेठेमध्ये प्रति किलो 300 रुपयांचा भाव मिळतोय. साखर उत्पादनात राज्याचा क्रमांक घसरणार आहे. 24 लाख टनांची घट अपेक्षित असल्यानं देशातील गाळप हंगामाची सांगतेकडे वाटचाल सुरू आहे. राज्यात 30 कारखान्यांची गाळप हंगामाची सांगता झाली आहे आणि आतापर्यंत 68.10 लाख टन साखर उत्पादन झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या साखर उत्पादनात 11 लाख टनांनी घट झाली आहे. यवतमाळमध्ये पळस फुल्यानं सध्या केसरी रंगाची चादर चढल्याचं रानावनात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला पळस बहरल्यानं ये जा करणाऱ्या वाहन चालकांना हे आकर्षित करत आहे. वसंत ऋतू लागताच वाशिमच्या शेलू बाजार परिसरात दुर्मिळ पिवळा पळस बहरलाय. पळसाची लाल केशरी फुलं या कालावधीत जंगलात फुलतात. मात्र दुर्मिळ पिवळा पळस बहरल्यानं निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
यवतमाळमध्ये झालेल्या पीक विमा अपहाराचा तपास SITकडे देण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. या प्रकरणात पीक विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या गुन्ह्याचा तपास SIT मार्फत केला जातोय. अहिल्यानगरमधील नेवासा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या मोहिनीराज महाराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी रेवड्यांचे उधळण करत काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणात गर्दी केली होती. लाखो भाविकांनी नेवासा नगरीत हजेरी लावली आणि त्यामुळे मोहिनीराजांच्या जयघोषाने नेवासा नगरी दुमदुमली होती. आणि आता एक वेगळी बातमी. तुम्ही चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असाल किंवा ऐकल्याही असाल. मात्र आता आम्ही तुम्हाला एक वेगळीच चोरी दाखवणार आहोत. जालन्यात इनोव्हा गाडीतून गायीची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. जालना शहरातील नवीन मुंढा भागातील रॉयल नगर परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे. इनोव्हा गाडीतून आलेल्या दोघांनी एका गायीला गाडीच्या मागील डिक्कीत कोंबलं आणि ते फरार झाले. या गायी चोरांवरती आता कठोर कारवाईची मागणी केली जाते आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. आणि यानंतर वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा. 12वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया विद्यार्थ्याला पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे. अहमद खान असं या तोतया विद्यार्थ्याचं नाव आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार इथल्या एका परीक्षा केंद्रात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत. नव्या कायद्याअंतर्गत नियुक्त होणारे ते पहिलेच मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेत. ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरती गर्दीचे 24 तास व्यवस्थापन करण्यासाठी आता विशेष पथक तैनात करण्यात आलंय. प्रयागराजला महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यानं प्रशासन सज्ज झालंय. उमरगा तालुक्यातील माडजपाटी इथे पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे आणि या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. ब्राझीलमध्ये महिलेच्या जीन्स पॅन्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झालाय. स्फोट होताना CCTV कॅमेऱ्यात हे संपूर्ण चित्रित झालंय. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून ब्राझीलच्या एका शॉपिंग मॉलमधला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचं क्रॅश लँडिंग टोरंटो विमानतळावरती झालं, ज्यात हे विमान अक्षरशः उलटं झालं होतं. या अपघातात 17 जण जखमी झालेत आणि ज्यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. हे विमान अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातल्या मिनियापोलिसमधून टोरंटोला उतरत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना म्हणून 18,000 स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे. अकोल्याच्या 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसांमध्ये ही प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा साकारण्यासाठी 4 क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरी लागली आहे. शिवनेरीवरती उद्या शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. याच निमित्तानं शिवनेरी परिसरात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या महाद्वारावरती विद्युत रोषणाई आणि भव्य कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत. तर राज्य सरकारच्या वतीनं 5 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजनही करण्यात आलंय. उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सोलापुरात 21,000 शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा साकारून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. सोलापूरचा सुप्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर यानं 4 दिवसांमध्ये 4 फूट 5 इंचांची ही प्रतिमा साकारली आहे. जपानची राजधानी टोकियो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक स्थापन करण्यात येणार आहे. महिला दिनाच्या दिवशी स्मारक स्थापन केलं जाईल. तर या स्मारकासाठी 8 फुटांचा भव्य दिव्य पुतळा स्पेशल विमानानं जपान इथे पाठवण्यात येणार आहे.
राज्यात उन्हाचा झळा वाढल्या आहेत. मुंबईत सोमवारी 35 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ झाली आहे. पुण्यात सोमवारी 36 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. कोरेगाव पार्क या ठिकाणी सर्वाधिक 38 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. गाडीतून प्रवास करताय तर मग फास्टॅगचा नवीन नियम नीट समजून घ्या, नाहीतर टोल नाका ओलांडताना तुम्हाला दुप्पट दंड बसू शकतो. कारण फास्टॅगच्या नियमांमध्ये आता मोठे बदल करण्यात आलेत. जर एखाद्याचा फास्टॅग ब्लॅक लिस्टेड असेल किंवा काही कारणास्तव बंद असेल तर तो आधी रिचार्ज करावा लागेल आणि त्यासाठी टोल ओलांडण्याआधी 60 मिनिटं तर टोल ओलांडल्यानंतर 10 मिनिटं मिळतील. जर तरीसुद्धा फास्टॅग अपडेट केला नाही तर दुप्पट दंड बसणार आहे. फास्टॅग रिचार्ज नसेल, KYC नसेल तर ब्लॅकलिस्ट केलं जाईल. टोल नाका कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल्यावर सुद्धा फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ शकतं. ब्लॅकलिस्टेड फास्टॅग धारकांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. फास्टॅग रिचार्जसाठी 70 मिनिटं, टोल नाक्याआधी 60 मिनिटं तर नंतर 10 मिनिटं असा वेळ मिळेल. फास्टॅगच्या नियमांमध्ये दुर्लक्ष केलं तर चालकाला दुप्पट दंडाचा फटका बसू शकतो. शेअर मार्केटची घसरण काही थांबायला तयार नाहीये. मात्र याचा थेट फटका SIP करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. नेमकी काय आहेत याची कारणं आणि SIPत गुंतवणूक करावी की करू नये यावरचाच हा विशेष रिपोर्ट पाहूयात. करणाऱ्यांनो सावधान. शेअर मार्केट पडलं, SIP ही गडगडलं. मिड आणि स्मॉल कॅप गुंतवणूकदारांना सर्वाधिक फटका. शेअर बाजारात गुंतवणूक धोक्याची मानली जाते, कारण त्यातली अनिश्चितता आणि त्यामुळेच SIP आणि म्युच्युअल फंड हे तुलनेनं सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराची सातत्यानं घसरण सुरू आहे आणि याचा थेट परिणाम आता SIP आणि म्युच्युअल फंडावरही झालाय. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅप मधील गुंतवणूक तोट्यात गेली आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. त्यामुळेच अर्थतज्ञांनी SIPतल्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं सत्र आहे. घसरणीचा परिणाम SIP गुंतवणूकदारांनाही बसलाय. SIP द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅन मध्ये गुंतवणूक तोट्याची ठरतीये. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते. लार्ज कॅप मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण, उत्पादन क्षेत्र आणि देशाच्या विकासाचा घटलेला दर यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्याचाच देशी गुंतवणूकदारांना फटका बसलाय. यामुळे मात्र SIPत गुंतवणूक करावी की नाही याबाबत तज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. SIPच्या स्वरूपाने 100% गुंतवणूक केलीच पाहिजे. मला विचाराल पर्सनली तर मी अजूनही माझी एकही SIP बंद केलेली नाही. जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा तुम्हाला एक कमी किमतीत एखादा ॲसेट घ्यायची, एखादा इक्विटी कुठलाही स्टॉक घ्यायची किंवा म्युच्युअल फंड घ्यायची, एक लोअर लेवलला तुम्हाला संधी मिळते, ज्याच्यामुळे तुमची ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती कमी येते. तर जेव्हा बाजार वरती यायला लागेल तेव्हा माझी ॲव्हरेज कॉस्ट कमी असल्यामुळे मला पटापटा परतावा मिळू शकतो. 2024 हे शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि SIP साठी ऑल टाइम हिट ठरलं होतं. मात्र या वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना फटका बसलाय. अखेर हे शेअर मार्केट आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनो घाबरून जाऊ नका. गुंतवणुकीपूर्वी तज्ञांचं योग्य मार्गदर्शन घ्या आणि मगच गुंतवणूक करा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.